चलो आता मी झाली आहे रेडी. मी जेव्हा पण विचार करते की मी संडे कोणता आराम करीन, तेव्हा मी कधीच संडे आराम नाही करत. आता मी चालली आहे माझ्या दीदीकडे, म्हणजे की विरारला. हर संडे मी विरारला जायचा प्रयत्न करत असते. आणि इथे नेहमीप्रमाणे माझी मम्मी आज पण लेट आहे. खाली रॅपिडो उभी आहे, मी तिला बोलते चल चल चल, पण ती सगळ्यांना बाय बोलल्याशिवाय येत नाही. आता आम्ही निघतोय विरारला जायला. आता मी फायनली ऑटोमध्ये बसली आणि इथे मी माझ्या मम्मीला त्रास देते केसाने, पण ती इरिटेट होतं पण दाखवत नाही. आणि जेव्हा पण आम्हाला लवकर पोचायचं, आम्ही कधीच लवकर पोचत नाही. आणि फायनली आम्ही पोचलो. आता इथे आमच्याकडे सगळे वेलकम करायला उभे आहेत आणि म्हणजे ओरडायला आणि असं चिडले होते सगळे, कारण की आम्ही नेहमी पूजा झाल्यावर जेवण झाल्यावरच पोचतो. नेहमी लेट. आम्हाला जर 12 वाजता बोलले तर आम्ही नेहमी 3 वाजता पोचणार. आणि आता आम्ही चाललो आहे बीचवर. काका माझा जेव्हा पण आम्ही घरी असतो ना, आम्हाला काका आम्ही चाललो आहे बीचवर. आणि कुठे चाललो आपण? बीच. काय काय भाऊ बोल. मामाची ड्रायव्हिंग स्किल्स दाखवली ना, बॅन लायसन्स. हा माझा काका आहे, तो आहे ना ऑटो नेहमी एकदम खतरनाक चालवतो. आम्हाला घाबरवायला इथे तिथे असं करून चालवतो. खूप फनी आहे. आणि आता आम्ही चाललो आहे काकाच्या ऑटोने बीचवर. आणि आता आम्ही फायनली पोचलो. तिथे पाठीमागे आज कसली तरी पूजा होती, पण आम्हाला माहिती नाही कसली पूजा होती. आणि आता इथे माझी दीदीचा फोटोशूट चालू होता आणि मी तिकडे खराब करणार नाही. मी काय बोलू. हॅलो गाईज, माझ्या पानसट भावाला भेटा. मी माझ्या ब्लॉगचं नाव मी चेंज करून पानसटच ठेवणार आहे. आम्ही आलो आज बीचवर. बीचवर आहे खूप सारी गर्दी, खूप सारा कचरा आणि खूप भिजते आहे. काही लोक बीचवर येऊन पाठी आणि काही लोक भिजलेले लोक पण बीचवर पाठी उभे राहिले. हा ना, बीचवर भिजल्यावर पण रेनकोट घालतं. आणि तिकडे एक आहे दाढीवाले बाबा, म्हणजे माझे काका. आणि इथे ना आम्हाला मांडोळे भेटले, तर मांडोळे भेटले ना तर मला मालवणची आठवण आली, कारण की मालवणमध्ये आम्ही मांडोळे खूप खाते, खूप. तेच मांडोळे बोलतो, शिंपली नाही मांडोळे. हा, ते चाळणमध्ये घालून कच्चा कोण खातो. चाळणमध्ये घ्यायचं आणि असं मातीने काढायचं असतं ते. मालवणमध्ये, सिंचनमध्ये यायचं बघा. आम्ही मालवणमध्ये काढतो असं. आणि इथे ना माझ्या भावाने माझ्या ती शिंपली आहे ना माझ्या तोंडाला लावली, तर मी त्याला ओरडते की ते घाणेरडं पाणी आहे, तू ते तोंडाला कसं लावू शकतो, नमक किती घाणेरडं पाणी आहे. मालवणचं पाणी खूप स्वच्छ आहे कम्पेअर टू मुंबईचं, असं मी त्याला सगळं ओरडत होती. तर तो दुसरा पाणी ओरडत होता माझ्यावर, फेकत होता. आणि ही माझी वहिनी आहे, जी आहे ना तिला मांडोळींचे फोटो काढायचा होता त्याच्या स्नॅप स्टोरीसाठी. ती माझ्या हातावर टॅटू आहे, तर ती मस्त फोटो काढत होते. आणि इथे माझ्या पानसट भावाने तिच्या ह्याच्यामध्ये आहे ना मांडोळींचे शिंपल्यांचे सगळे हे ठेवलेले, शेल ठेवलेले, आणि दाखवत होता मला. आणि आता आम्ही चाललो रिटर्न घरी जायला निघालो, पण त्याच्याने आम्ही काही खाणार आणि निघणार. आता माझी भाची आहे जी खूप भिजली होती, तिला खूप थंडी लागत होती, तर मी तिला विचारत होती बाबू थंडी वाजते थंडी वाजते, ती म्हणजे हा. आणि आता मी चुकले. चाललो आम्ही आता डब्बा घेऊन. कुठे चाललो? शेतात डब्बा घेऊन. कोणी आम्हाला घर देते का? घर देते. गोड चढायचं आता आपल्याला. काळी दिसते. कलर राहिलेच का तुला? माझे चुप राहा. मेकअप विदाउट पण दिसणार चांगली. ती लाईट नाही आहे तिथे, त्याच्यामुळे काळी दिसते. मी पण दिसते. चार विसरली. थर्ड फ्लोअरवर जायचं आहे. तू माझा भाऊच म्हणून बोलायचं. तुला पहिला मी आली आहे. हा, तो मला बोलतो की मी गोऱ्या म्हणून तू गोरी आहे. नाही ना, तू माझा भाऊ म्हणून बोलायचं. कोण आहे? दिसत कोण नाही. अच्छा, हाय. भिक्षाम दे. भिक्षाम दे. सगळे बोलणार नाना मामा असं कसं करतो. आणि ही माझी छोटीशी भाची आहे, जी काय बोलते मलाही कळत नाही. आणि तुम्हाला कळलं तर मला नक्की सांगा. छोटी व्लॉगर आहे ती, मिनी व्लॉगर आमच्या. आणि हे सगळे माझ्या मम्मीचे भाचे फेवरेट, आणि माझे कझिन्स जे माझ्या मम्मीला स्वीटसाठी मस्ती करतात. माझ्या मम्मीला गोड खूप आवडतं, म्हणून ते तिची छेड काढत होते आणि तिच्या हातातून ते पडलं. आता आम्ही खूप दमलो आहे, वाजले आहेत 12:30, आणि आता आम्ही चाललो घरी. बाय बाय, गुड नाईट. Like, share my mouse channel.